नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ असून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज शुक्रवार दिनांक 7 मार्च, येत्या काही दिवसांमध्ये, विशेषतः या 2-3 महिन्यामध्ये आणि पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे याचा अंदाज, याचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत। गेली अनेक दिवस वातावरणात काही फारसा बदल नव्हता आणि पावसाची काही परिस्थिती नव्हती, त्यामुळे आपण गेल्या 15-20 दिवसापासून काही व्हिडिओ दिला नाही। परंतु पुढच्या काळात म्हणजे जवळपास 15 मार्च नंतर वातावरण बदलू शकते विदर्भातलं आणि काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। सोबतच 20-22 तारखेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आपण आजच्या भागात ही विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच पुढील 3 महिन्यात नेमकं वातावरण कसं राहणार आहे याचा एक संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। तर आता वेळ न दवडता लगेचच सुरू करू आणि बघू की पुढच्या काही दिवस विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर आपण बघतो की गेल्या काही महिन्यापासून वातावरणामध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे आणि आपल्याला माहीत असेल की जवळपास जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेकदा विदर्भात अवकाळी पावसाचा आगमन होते। मार्चच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हा सातत्याने विदर्भात होत असतो। परंतु आपण बघतो की गेले 2.5 महिन्यापासून म्हणजे जवळपास 2 महिन्यापासून विदर्भात कोणत्याही पद्धतीचा अवकाळी पाऊस आलेला नाही आणि ही बदललेल्या वातावरणाची चुणूक आहे। वातावरण किती वेगळ्या पद्धतीने बदलत आहे हे यावरून आपल्याला दिसून येईल आणि याचाच परिणाम हा उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो। कारण की जर पाऊसच आला नाही, अवकाळी पाऊस जो वातावरणाला नियंत्रित करतो, जी प्रचंड उष्णता विदर्भात असते त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न ह्या अवकाळी पाऊस करतो। परंतु गेल्या 1.5-2 महिने आपल्याकडे अवकाळी पाऊस न आल्यामुळे ही प्रचंड भीषण अशी गरमीची परिस्थिती पुढच्या एप्रिल आणि मे या महिन्यात आणि जूनपर्यंत निर्माण होऊ शकते अशी शक्यता एकंदरीत दिसत आहे। तर आता पुढच्या आठवडाभर किंवा पुढल्या 15 दिवस विदर्भात नेमकी काय स्थिती राहील हे आपण आता बघण्याचा प्रयत्न करू। तर IMDने प्रसारित केलेले जर सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की एकामागून एक या भागातून जे काही वेस्टर्न डिस्टर्ब म्हणजे पश्चिमी आवर्तन जे म्हणतो हे प्रचंड मोठ्या प्रमाणात या दोन्ही भागात सक्रिय झालेले आहे उत्तरेकडच्या आणि सोबतच अरबी समुद्र आणि इकडे बंगालची खाडी या भागातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ लागलं आहे हळूहळू आणि पुढच्या काही दिवसात हे अधिक वेगानं पुढे सरकत जाणार आहे। त्यामुळे जवळपास 15 तारखेनंतर विदर्भातील वातावरण बदलू शकते। सध्या जर आपण बघितलं तर हे जे एकामागून एक जे पश्चिम आवर्तन येत आहे यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, इकडे दिल्ली असेल, या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे आणि या बर्फवृष्टीचा परिणाम दिल्ली, इकडे राजस्थान, सोबतच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशापर्यंत येत आहे आणि म्हणून हे जे काही वातावरण सांगितलं जात होतं की एक पुढच्या 2-3 दिवसानंतर विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट येऊ शकते किंवा उष्णता येऊ शकते अशी शक्यता हा जो सातत्यानं जो बर्फवृष्टी होत आहे तर यामुळे ही शक्यता आता थोडीफार निवडलेली आहे आणि पुढचे काही दिवस विदर्भात वातावरण हे साधारण राहू शकते अशी एकंदरीत स्थिती निर्माण झाली आहे। तर बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपण बघतो की हे जे काही सध्या जम्मू काश्मीर, गुलबर्ग असेल, हिमाचल प्रदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणात ही जे हिमवृष्टी सुरू आहे, बर्फवृष्टी, ही बर्फवृष्टी डिसेंबर-जानेवारी महिन्यात होत असते। परंतु डिसेंबर, जानेवारी आणि फरवरी या महिन्यात ना जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडला ना हिमाचलमध्ये पडला आणि हा अचानक आता मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या भागात संपूर्ण बर्फ जे आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही जी काही बर्फवृष्टी होत आहे तर त्याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस उत्तर भाग जो आहे देशाचा, सोबतच मध्य भाग जो आहे विशेषतः मध्य प्रदेश असेल या भागापर्यंत थंड वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढचे जवळपास 5 ते 6 दिवस। कारण की या भागातून जे थंड वारे वाहणार आहे म्हणजे उत्तरेकडून, कारण की बर्फवृष्टी सातत्यानं होत असल्यामुळं हे जे काही थंड हवा जे येणार आहे ही मध्य भारतापर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्याच परिणामी किमान होळीपर्यंत विदर्भातील वातावरण हे फार काही जास्त गरमी राहणार नाही आणि थोडंफार सकाळी थंडी राहण्याची शक्यता आहे 10 ते 11 तारखेपर्यंत। तर आपण बघू शकतो की जवळपास 10 मार्चपर्यंत 12 मार्चपर्यंत ही परिस्थिती राहील आणि आपण बघतो की बर्फवृष्टीमुळे हा संपूर्ण जो भाग आहे हिमाचल असेल, जम्मू काश्मीर असेल, इकडे दिल्ली असेल, उत्तर प्रदेश, बिहार,
इकडे मध्य प्रदेशापर्यंत मोठ्या प्रमाणात या भागातून थंड वारे वाहणार असल्यामुळं एक थंड हवेची लाट या भागात निर्माण होणार पुढचे 4 ते 5 दिवस. आणि याचाच परिणाम आपण बघतो की विदर्भाच्याही विशेषतः उत्तरेकडील जो भाग आहे त्यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती सोबतच नागपूर, गोंदिया, भंडारा, तर या भागात पुढचे काही दिवस पहाटेच्या वेळेस थंडी जाणवण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात वारेसुद्धा दिवसभर वाहू शकते. त्यामुळं विदर्भातील टेम्परेचर जे आहे म्हणजे विदर्भातील तापमान जे आहे हे नियंत्रित राहू शकते. आणि जे एक अंदाज होता की विदर्भातील तापमान हे 5-6 तारखेनंतर 40 डिग्रीपर्यंत पोहोचू शकते, असे काही सध्या होण्याची शक्यता या परिस्थितीमुळे दिसत नाही. आणि जवळपास पुढचे 5 ते 6 दिवस विदर्भातील वातावरण हे साधारणपणे फार काही उष्णता राहणार नाही. आणि जे काही उष्णतेचे वातावरण होईल हे पुढच्या 12-13 तारखेनंतर होऊ शकते. मात्र तोपर्यंत विदर्भात विशेषतः उत्तरेकडच्या भागात पहाटेच्या वेळेस थंडी आणि दुपारचं नियंत्रित वातावरण अशा पद्धतीची परिस्थिती एकंदरीत राहू शकते. तर आपण बघतो की जवळपास 15 मार्चनंतर या पद्धतीची परिस्थिती विदर्भात राहू शकते. 15 मार्चनंतर या भागात विदर्भाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यामध्ये आपण बघतो की जो वादळी पावसाचा जो जोर आहे हा पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात सर्वाधिक राहू शकतो. सोबतच इकडे मध्य प्रदेशला लागून असलेला नागपूर असेल, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातही पावसाचा जोर वादळी पावसाचा राहू शकतो. अर्थात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात हलक्या मध्यम स्वरूपात राहू शकेल. फार काही पाऊस येणार नाही, परंतु वादळी स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा कमी अधिक पाऊस राहील. सध्या तरी गारपिटीची कोणतीही शक्यता दिसत नाही. पुढे जर काही दिवसानंतर गारपिटीची शक्यता वाटली तर आम्ही त्याबद्दलही आपल्याला निश्चितपणे कळवू. परंतु गडचिरोली, चंद्रपूरचा अपवाद वगळता 15-16 तारखेनंतर पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भाच्या या भागात वादळी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकते अशी स्थिती आहे. यानंतर पुन्हा एकदा 20-21 तारखेनंतर विशेषतः 22 तारखेच्या पुढे पुन्हा एकदा हलक्या वादळी पावसाची स्थिती विदर्भात 25-26 तारखेपर्यंत निर्माण होऊ शकते अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे. जर आपण आजपासून जवळपास 12-13 तारखेपर्यंत बघायला गेलं तर आजपासून 12-13 तारखेपर्यंत विदर्भात कोरडं आणि स्वच्छ वातावरण राहू शकते. आधी थंडीचे प्रमाण जे आहे हे पहाटेच्या सुमारास अधिक राहील आणि तुलनेने दुपारी जी काही उन्हाची तीव्रता आहे ती फार काही राहणार नाही, परंतु थंडी मात्र पहाटेच्या वेळेस राहू शकते अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे. तर आपण पुढील जवळपास 3 महिन्याचा आढावा जर घेतला म्हणजे मे महिन्यापर्यंतचा, तर मार्च, एप्रिल आणि मे, तर आपण बघतो आहोत की त्या तिन्ही महिन्यात विशेषतः विदर्भाच्या पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा हा भाग, तर या भागात जबरदस्त अशी उष्णता निर्माण होऊ शकते आणि अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटी निर्माण होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात उष्णता ही विदर्भाच्या भागात नेहमीपेक्षा म्हणजे दरवर्षी ज्या पद्धतीची उष्णता असते त्याहीपेक्षा अधिक उष्णता यावर्षी पुढचे 3 महिने जाणवणार आहे. ते म्हणजे मार्च, एप्रिल आणि मेच्या दरम्यान. आणि या दरम्यान अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होऊ शकतात. याचं कारण असं आहे की आपण बघतो की गेल्या 2-3 महिन्यात जो अवकाळी पाऊस झालेला नाही त्यामुळे या भागातील विदर्भातील जी काही उष्णता आहे ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा हा आपल्याला अतिशय कठीण जाऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आहे. आता नेमकं कोणत्या भागात उष्णतेच्या लाटा राहणार आहे तेही बघण्याचा आपण प्रयत्न करू. तर भारतीय हवामान विभागाने दाखवलेला हा जो चार्ट आपण बघतो नकाशा, तर यामध्ये आपण स्पष्टपणे बघतो की हा जो डार्क जो लालसर काळा कलर आहे याचाच अर्थ ही प्रचंड मोठ्या प्रमाणात या भागात तीव्र उष्णतेच्या लाटी निर्माण होणार आहे आणि या लाटेचा कालावधी हा 10 ते 15 दिवस राहण्याची शक्यता आहे. आणि आपण बघतो की विदर्भाच्या अनेक भागामध्ये विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये जबरदस्त स्वरूपाचे तीव्र लाटा प्रचंड मोठ्या प्रमाणात राहू शकते. सोबतच पूर्व विदर्भाच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकते. म्हणजे एकंदरीत विदर्भासाठी हा जो यावर्षीचा उन्हाळा जो हा तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत पुढचे काही दिवस म्हणजे विशेषतः 15 मार्चनंतर विदर्भात अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकते आणि होळीपर्यंत वातावरण जे आहे हे विदर्भातील नियंत्रित राहील. फार काही प्रचंड ऊन होळीपर्यंत होण्याची शक्यता नाही. जी काही उन्हाचं वातावरण निर्माण होईल 15-16 तारखेच्या पुढे निर्माण होऊ शकते. त्यामुळं पहाटेच्या सुमारास गारवा राहील 12-13 तारखेपर्यंत आणि दुपारी ऊन हे जे आहे हे नियंत्रित स्वरूपाचं राहील. त्यामुळं फार काही सध्या काळजी करण्याची गरज नाही, कारण का अनेकदा अशा बातम्या आल्या होत्या की मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात विदर्भात उन्हाच्या लाटा वगैरे राहू शकतो. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे उत्तर भागात जे काही बर्फवृष्टी झाली आहे त्या बर्फवृष्टीच्या जे काही वारे आहे
ते सातत्यानं मध्य भारतापर्यंत येत असल्यामुळं आता हा बदल झाला आहे आणि त्यामुळं आता उन्हाच्या झळा आपल्याला फार काही सहन करावं लागणार नाही. विशेषतः 15-16 मार्चपर्यंत साधारण वातावरण विदर्भात राहील आणि 15 तारखेनंतर ते 17-18 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा एकदा 22-23 तारखेनंतर ते 26-27 तारखेपर्यंत विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होऊ शकतो. या वातावरणात जर काही बदल झाला तर निश्चितपणे आम्ही आपल्याला पुढच्या भागात सांगूच. तोपर्यंत आजच्या भागात इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.